हॅलो, नमस्कार. एव्हरीडे क्वीनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आय होप सगळे छान मजेत असतील. तर चला तर आजचा व्हिडिओ काही स्पेशल नाही आहे. जे काही माझं दिवसभराचा आज माझा काही रुटीन असेल तोच मी नॉर्मल जो शेअर करणार आहे. तर कधी कधी प्लॅनिंग न करता काही गोष्टी घडून जातात, तसंच असं काही असणार आहे. तर मी काही असं प्लॅन केलेलं नाही आहे. जे होईल ते होईल असं माझं दिवसभराचं रुटीन मी तुम्हाला आज दाखवणार आहे. काही ठरलेलं नाही आहे. मला तेच बघायचं आहे की विदाऊट न ठरवता काही गोष्टी कशा घडू शकतात. तर चला तर आज काय मी बेत केला नाही आहे मॉर्निंगला ब्रेकफास्टचा. तर मस्त मी विचार केला, चला आज मस्त तेलाच्या चपात्या, म्हणजे तुपाच्या चपात्या, ॲक्च्युली मला तुपाच्या चपात्या चहाबरोबर खूप आमच्या सगळ्यांना आवडतात, सोमला सोडलं तर. अशा त्या लाल भाजल्या ना थोड्याशा अशा, तर खूप छान लागतात चहाबरोबर खायला. म्हणून मी अशा थोड्याशा लालसर अशा भाजल्या आहेत, चांगल्या भाजल्या आहेत त्या करपल्या नाही आहेत. मी त्याला भाजले आहे. त्याच्यानंतर मस्त सगळे कपडे लावले. सगळ्यांची अंघोळ झाल्याच्यानंतर मग मी कपडे लावते. तर वॉशिंग मशीनमध्ये सगळ्यांचे कपडे मी बास्केटमध्ये असे ठेवते ना, तर त्याच्या खाली ना मी असं हे लावले, वेल्स लावलेले आहेत. तर त्याच्यामुळे ते खेचायला इझिली जातं. ॲक्च्युली ही आयडिया आहे ना माझ्या अहोंची आहे. ते उचलून मला ना असं बास्केट घेऊन यावं लागायचं. तर त्यांनी मस्त मला मग खाली अशी बारीक बारीक वेल्स भेटतात ऑनलाईन. ते वेल्स त्यांनी मला तिथे लावून दिले. परत त्याला एक दोरी लावून दिले. ते म्हणाले, आता बघ तुझे कंबर नाही दुखणार, तू असं खेचत आण. तर असं त्यांनी माझ्यासाठी, माझी केअर म्हणून त्यांनी ही मला असं मस्त आयडिया माझं असं करून दिलं त्यांनी मला. तर मी ना नेहमी असं जे सर्फ वापरते ना लिक्विड फॉर्ममध्ये, तर त्याच्यामध्ये मी असं फ्रेग्रन्ससाठी आपलं हे कम्फर्ट पण टाकते, की जेणेकरून कपडे छान स्मेल करतील. कोण आहे रे हे व्यू? शिवाजी महाराज. असं नाही बोलायचं. कसं बोलायचं माहिती आहे का? कसं? छत्रपती शिवाजी महाराज. काय बोलायचं? छत्रपती शिवाजी महाराज. नुसतं शिवाजी महाराज नाही बोलायचं. ओके, मस्त काढली रे, व्हेरी गुड. तर आज काय सकाळीच मुलांनी पोट भरून चहा चपाती वगैरे खाल्ली होती. तर त्याच्यामुळे दुपारपर्यंत कोणालाच भूक लागत नव्हती. तरी मी म्हणाली, चला या ऑमलेट तरी ॲटलिस्ट तुम्ही लोक खाऊन घ्या. म्हणून मग स्वयंपाकाचा बेत न करता मी असं ऑमलेट फ्राय केलं. प्रत्येकाला 2-2 ऑमलेट असं कांदा टमाटा टाकून मी असं बनवलं. आणि सगळ्यांना मी असं ऑमलेट आणि ब्रेड दिलं, कारण की मला माहिती होतं जर मी भाजी चपाती बनवली असती तर ते सगळं तसंच पडून राहणार होतं. तरी सकाळीच मुलांनी 3-3 अशा 4-4 चपात्या खाऊन घेतल्या होत्या सगळ्यांनीच. मी सोडलं तर, मला नाही जात एवढं. तर मग आणि त्याच्यामध्ये पण पीठ पण माझं संपलं होतं. सकाळीच ज्या एवढ्या चपात्या बनवल्या होत्या त्या सगळ्या संपल्या. एकच चपाती उरली होती. मग असं ऑमलेट आणि ब्रेडचा मग बेत केला. तर मला हे सांगायचं आहे की कधी कधी खूप कंटाळा येतो सगळ्यांना जसं भाजी चपात्या टिपिकल रोजचं जेवण खायला. तर तुम्ही हा एक म्हणजे इन्स्टंट लंच टाईप आपण किंवा डिनरला पण मी असं कधी कधी बनवते. म्हणजे कधी कुठे गेले असेल, खूप लेट झालं असेल, तर पटापट मग असे ऑमलेट बनवून ब्रेड असे फ्राय करून देते. तर ही आयडिया खूप छान आहे, तुम्हीसुद्धा यूज करू शकतात. बाहेरचं कमी आणण्यापेक्षा, म्हणजे आत्ता सध्या तरी बाहेरचं अजिबात टेस्टी लागत नाही आहे आम्हाला. तर असं वाटतं उगाच ते बाहेरचं खाऊन उगाच 4 पैशाचं जातातच, वरतून त्याचं टेस्ट पण चांगली नसते. त्याच्यापेक्षा असं वाटतं की घरातलंच खाल्लेलं परवडतं. मग असं ह्या छोट्या मोठ्या गोष्टी मी इन्स्टंट पटकन करते. मॅगी बिगी तर खूप क्वचित करते. अगदीच खूप लेट झालं आणि माझ्याकडे फक्त 10-15 मिनटं असेल तर मग तेव्हा मॅगीचा बेत असतो. नाहीतर इतर वेळेस माझं ऑमलेट ही डिश बोलतो ना कायमची ठरलेली असते, की लेट झालं की चला ऑमलेट बनवा. म्हणजे कुठे जाऊन आलं असेल बाहेर वगैरे, तर तुमच्याबरोबर पण होत असेल कधी लेट होतो आपल्याला न सांगता, असं काही गोष्टीमुळे लेट होतो तेव्हा आपण असं करतो. किचन क्लीन केलं ना की इतकं निवांत वाटतं ना, पण जो काही बेसिनमध्ये जो पसारा बघून आहे ना अक्षरशः मला तर झोप यायला लागते. पण काय आता करणार, चला तर मग आता इथे भांडी घासून घेते. तर हे माझं ना असं आफ्टरनूनपर्यंतचं रुटीन होतं. असं मस्त ना जेव्हा किचन क्लीन होतं ना तेव्हा असं कुठे वाटतं की सुटकेचा श्वास. तर मला एक गोष्ट सांगायची होती तुम्हाला. मी जेव्हा प्लॅनिंग करते ना तर प्लॅनिंग कधीच होत नाही माझे पूर्ण. आणि जेव्हा मी प्लॅनिंग नाही करते ना तेव्हा सगळ्या गोष्टी ॲटोमॅटिकली घडून येतात. तर बघा ना, म्हणून मला असं वाटतं की अरे प्लॅनिंगच नको करायला. फक्त मी मनात ठेवते की हां आता पुढे असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे, मला हे असं माझं झालंच पाहिजे. हे सगळं प्लॅनिंग केलेलं आहे, फक्त मी वाट बघत असते. आणि पण मग मी काय त्याची हे नाही करत. म्हणजे तुम्हाला कळलं ना, तर माझं नेहमी प्लॅनिंग फिसकटतात. म्हणून मी प्लॅनच नाही करत. कारण की ते आता मध्ये जेव्हा मी गजे हत्ती घेतला तेव्हा त्या
अनपेक्षित गोष्ट ती झाली. तर त्याच्यानंतर मला बरेच अनुभवानंतर मला असं डोक्यात क्लिक झालं की अरे हे असंच होतं आहे की प्लॅनिंग केलं की काहीच नाही घडत त्या प्लॅनिंगनुसार. खूप क्वचित असतं की प्लॅन केले आणि सगळ्या गोष्टी घडतात. तसंच आता मध्ये पिकनिकचं प्लॅन केलं होतं आम्ही. अगदी म्हणजे उद्या जाणार आहे, रात्री पॅकिंग करायची आणि अहोने अचानक सगळं कॅन्सल केलं आणि असं तसं झालं ते सगळं. तर मस्त उन्हाळा असल्यामुळे ना खूप असं थंड खावंसं वाटतं मुलांनासुद्धा. तर कधी कलिंगड, कधी म्हणजे आपले हे वॉटरमेलन, मस्कमेलन. तर डीमार्टमधून मी असं ना कैरीचं पन्हं किंवा कोकम सरबत, टँग वगैरे भरून ठेवलं आहे. तर ते सुद्धा आम्ही कधी कधी पितो. मला रोज नको वाटतं कारण की मी घाबरते की जास्त असं ते हे कसं बोलतात ना शुगर खूप असतं त्याच्यात. मग असं वाटतं नको, आत्तापासून आपण जर काळजी घेतली तर पुढे जाऊन मुलांनाही त्रास नाही आणि आपल्यालासुद्धा त्रास नाही. तर मला तर असं कैरीचं पन्हं वगैरे घरी बनवलेलंच खूप आवडतं. पण मला काय बोलते, मी म्हणाली ना की प्लॅनिंग केलं तर होत नाही, म्हणून मी मुहूर्तच काढणार नाही आहे की कैरीचं पन्हं कधी बनवायचं. तिथे मस्त ना हवा सुटली होती संध्याकाळी चहाच्या टायमाला. मस्त मग आम्ही दोघांनी मस्त इथे गप्पा मारत बसलो. माझा विहान आणि मी खूप गप्पा मारण्यामध्ये एक्सपर्ट आहे तो. त्याच्याबरोबर माझा खूप बोलताना फुल टाईमपास आहे तो. तो जर नसेल तर आम्हाला करमत पण नाही, कारण की एकावर एक प्रश्न इतके असतात की विचारू नको. त्याचे उत्तरं देऊन देऊन आपणच थकून जाऊ, पण तो काही थकणार नाही कधी. आणि खूप हुशार आहे तो. जसा माझा सोहम खूप शांत आहे. किती वारा येते बघा, मस्त. मी असं बाहेर निघालेलं आहे. आपण जास्त जवळ आहे नदीच्या हां बघ ना किती गार वारा येतो ना. बरं झालं निघालो आपण ना, नुसतं घरात गरम होतं एवढं मरणाचं. अचानक सोहमने प्लॅन केला की मम्मा चल ना आपण जरा फेरी मारून येऊ, गार वाटेल तेवढंच हवा लागेल. तर मग आता आम्ही कुठे जाणार, तर मम्मीकडे आलो. मम्मीला म्हणजे सरप्राईज देऊ, तिच्यासाठी मी शिरासुद्धा घेऊन आली होती. थोडासा मी फ्रीजमध्येच ठेवला होता, तर मी तिला घेऊन येईल. पण इतका आमचा बॅड लक किंवा म्हणजे पचका पोपट झाला आमचा की मम्मी घरीच नव्हती आणि खोललं तर डोर दुसरी कोणीच म्हणजे माझ्या मम्मीच्या इथे जी मुलगी राहते ती. मग आम्ही रिटर्न गेलो पुन्हा घरी तर नाही गेलो, म्हणजे मार्केटला पण जायचं होतं मला. तर मी आणि माझा सोहम आम्ही दोघं गेलो आणि मी बाहेर आले की मी पाणीपुरी खातेच. आणि इथे मस्त असं ना इथे स्ट्रीटवरती असं हे लावलं होतं ना, सगळे रबर क्लिप्स वगैरे होते. तर मला ते असे कलरफुल सगळे रबर भेटले. तर मला आता भेटलं तर मी घेऊनच टाकते, कारण की कधी कधी काय होतं मी त्या छान असे ड्रेसेसवरती ना कलरफुल असे रबर लावले ना, खूप छान वाटतात ते पोनीटेल्स वगैरे. म्हणून मी आता घेतले आणि मला खूप स्वस्त मिळाले. तर मी 10 तरी घेतले कलर वेगवेगळे. मग त्याच्यानंतर भाजी घेतली. तर भाजीमध्ये ना ही माझी ठरलेली असते, जर मला स्टेशनला जायचं नसलं अहो असलं तर मी स्टेशनला जाते, कारण की इथून थोडं चालावं लागतं पुढे खूप स्टेशनसाठी. हा स्ट्रेट रोड जो स्टेशनचाच आहे आमचा. मग त्याच्यानंतर आम्ही मस्ती करत होतो मस्त, आणि मस्ती करता हे असं शूट करायला लागलो आम्ही. अरे समोर पण बघा. खूप आम्ही चालत फिरलो म्हणून खूप थकलो होतं. तो घरी आला मी पहिला आधी बसली, नाही तर मी कधीच बसत नाही. आधी हातपाय वगैरे धुते, पण मी त्याला बोलली आधी मला थंड पाणी दे मिक्स करून. आणि मग आज काय राजमाचा बेत होता. अहोंनी आणि मुलांनी खूप दिवस झाले राजमा लावला होता. आणि मोठा मुलगा पण सोहम पण बोलतो जिरा राईस विथ राजमाचं बनव. तर मग आज त्याचा मी मुहूर्त काढलाच. म्हणजे तुला आज तुम्हाला राजमाच बनवूनच देते आणि जिरा राईस. तर मग काहीच नाही ठरलं तर मस्त राजमा बनवला. मी भिजत घातलाच होता तो. आणि राजमासाठी ही अशी छोटीशी रेसिपी आपली, आणि खरंच अप्रतिम होते. कांदा, टमाटा, लसूण, मिरची, अद्रक सगळं तेलात फ्राय करून घ्यायचं. लाईटली फ्राय करायचं, डार्क नाही फ्राय करायचं, नाही तर ते इंडियन टाईप होऊन जातं. आपल्याला थोडंसं हे असं पनीरची भाजी वगैरे कशी असते तशी राजमाची भाजी बनवायची असते आपल्याला. तुम्ही याच्यात काजू मस्कमेलन पण टाकू शकतात. सीड्स असतात त्याच्या बिया. आता त्या आहेत माझ्याकडे, पण मी नाही टाकणार आहे. आता कंटाळा आला मला ते काढायला सगळं, म्हणून आता ह्याच्यामध्ये मी असंच वाटण करून घेते सगळं. मुलं आणि अहो असं मस्त संध्याकाळी सायकलिंगला गेले आहेत खाली. मी एकटीच आहे घरात. तर मग आता थोड्या वेळाच्या नंतर मला ना करमणार नाही. तर बघू आता कुठपर्यंत मी एकटी राहू शकते. तर मी बाहेरून जाऊन आली, भाजी घेऊन आली, बऱ्याच गोष्टी करून आली, मम्मीकडे जाऊन आली. मम्मी घरी नव्हती, पण मी आता स्वयंपाक करते बघा. पण तुम्हाला माहिती आहे का, आता मुलं गेलेत आणि अहो पण गेलेत सायकलिंगला, आणि पूर्ण घरात मी एकटीच आहे. इथे मस्त मी कूलर लावला आहे थंड वातावरण होण्यासाठी. पूर्ण घर रिकामं आहे. तर प्रत्येक स्त्रीला ना मला माझी प्रायव्हसी मिळाली पाहिजे. हे बघा अहोंचा डेस्क रिकामा,
मुलं बेडवर नाही आहेत, खेळत असतात वगैरे. तर हे थोडा वेळ चांगलं वाटतं. तात्पर्य मला सांगायचं काय की थोडा वेळ आपल्याला छान वाटतं की हा रिलॅक्स. थोड्या वेळानंतर मग आपण मिस करायला लागतो त्यांना. तर हे असं असतं, कळलं का? म्हणजे कुटुंबाशिवाय काहीच नाही आहे. आता हे माझं मत आहे, प्रत्येकाचं मत वेगवेगळं असतं. तर मला बघा 10 मिनटाच्या वर मी एकटी राहू नाही शकत. मला लगेच सगळ्यांची आठवण यायला लागते, कधी येतील वरती, कधी येतील. तर हे असं आहे. चला तर माझा स्वयंपाक बाकी आहे, बोलूया आपण नंतर पुढे. डोर वाजतं वाटतं, कोण आले बघते मी जे काही बोलली ना त्याच्याबद्दल कोण कोण ॲग्री आहे की असं हे खरं आहे की आपण बोलतो अरे थोडंसं आपल्याला सुद्धा प्रायव्हसी पाहिजे नसते, पण मग थोड्या वेळातच आपल्याला सगळ्यांची आठवण यायला लागते. तर तुमच्याबरोबर पण असं होत असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा की हां खरं प्राची असं होतं. तर आता डोर वाजला ना तेव्हा माझी नेबर होती समोरची, तिचा सिलेंडर संपला. तर मग आहोंनी तिला सिलेंडर पण दिला आणि लावून पण दिला. तर तेच सांगत होते. प्लस त्यांची आज ॲनिव्हर्सरी आहे. मग त्यांनी मला असं छान त्यांनी जे काही बनवलं आहे ते मला इथे आणून दिलं. मस्त हे पराठे आहेत, आलू पराठा, खीर आहे आणि कुठली तरी भाजी आहे, बघते मी आता. तर खूप छान स्वयंपाक करतात ते सुद्धा मस्त. आणि खूप माझे नेबर्स खूप छान आहेत. आमचं बॉन्डिंग चांगलं आहे. तर मग आता बघू चला. तर स्वयंपाक करते, अर्धा राहिला आहे तो. तर माझं म्हणणं इथे एकच आहे की सगळ्यांशी हसून खेळून राहायचं, जेणेकरून आयुष्यात कोण कुठे कधी आपल्याला उपयोगी पडेल ना हे कधी सांगू शकत नाही. म्हणून जितकं आपल्याला चांगलं राहता येईल, आपले नेबर्स असो किंवा रिलेटिव्स असो, कोणाशीही आपल्याला चांगलंच राहता येईल तेवढं चांगलं राहायचं. आणि नंतरचा फॅक्ट तो बघता येईल पुढे काय. पण त्याच्यामुळे काय होतं माहिती आहे का की आयुष्यात आपल्याला कोण कुठे कधी उपयोगी पडेल ना हे सांगून येत नाही. कारण की हे मी असंच नाही बोलत, हे माझ्या अनुभवानुसार बोलते की मी आयुष्यात हे अनुभव घेतलेले आहेत की एक वेळ असं होतं ना की ज्यांच्याकडून अपेक्षा होती ना त्यांनी हेल्प नाही केली आहे मला, आणि ज्यांच्याकडून मी कधी अपेक्षासुद्धा केली नव्हती त्या लोकांनी मला अशी हेल्प केलेली आहे. तर मी त्यांना कधीच विसरू शकत नाही. एक वेळ होता की इतके आयुष्यात प्रॉब्लेम आले होते, पण आमच्या इथे एक आता तुम्हाला मी हे सगळं नको सांगायला, कधीतरी मी तुमच्यावर शेअर करेलच. पण हे भरपूर अनुभव आहेत मला की अशा गोष्टींचं की ज्यांना आपण खूप आपल्या जवळ समजतो ना तेच आपला घात करतात. आणि हे 100% खरं आहे, माहिती आहे तुम्हाला. म्हणून इतकं पण कोणावर प्रेम पण करू नये किंवा कोणावर विश्वास पण ठेवू नये की जेणेकरून नंतर त्या गोष्टींचा आपल्याला त्रास व्हायला लागतो. आणि कधी कधी काय होतं त्यांना हाय बाय टाटावाले लोकंसुद्धा आपल्याला इतके हेल्पफुल होऊन जातात ना की आपण बोलतो अरे ह्याच्याशी तर माझा इतका संबंध पण नव्हता, आम्ही असेच होतो वरच्यावर ओळख, पण ते लोक आपल्याला उपयोगी पडतात. तर मग माझं हेच म्हणणं आहे की सगळ्यांबरोबर आनंदाने राहावा, सुखाने राहावा. कोण कधी कुठे कधी उपयोगी पडेल हे सांगू शकणार नाही. तर हे असे सायकलिंगचे व्हिडिओज अहोंनी मला पाठवलेले. तर सायकलिंगचे व्हिडिओ पाठवण्याचं कारण असं आहे की ही मोठ्या मुलाची सायकल आज छोटा मुलगा चालवते आणि आम्हाला खूप कौतुक वाटलं, कारण की नुकतं तो शिकला होता सायकलिंग. आणि इथे माझा मस्त असा राजमा राईस रेडी आहे, जिरा राईस विथ राजमा. आणि सगळ्यांना इतका आवडला काय विचारायला नको. मग जेवण वगैरे झालं, मी तर जेवलीच नाही आहे, तुम्हाला माहिती आहे. पाणीपुरी खाल्ली होती तेवढीच, कारण की राजमा मला अजिबात आवडत नाही. आणि आमच्या घरात बाकी सगळ्यांना राजमा आवडतो. तर मग असं वाटलं की माझ्या एकटीसाठी सगळ्यांचं मन कशाला मारायचं ना, म्हणून मग मी बनवते राजमा वगैरे. आणि ते खूप बोलतात ना इतकं ह्याने खातात ना की बरं वाटतं मला बघून. मग आता इथे सगळ्या ज्या काय भाज्या आणल्या होत्या मी ते आता सगळं साफ करूनच ठेवलं पाहिजे. तरी पण चवळी आणि शेपू मला काय निवडता आली नाही, तर मी ती अशी मस्त रॅप करून फ्रीजमध्ये ठेवणार आहे. आणि मी माझ्या मुलांना असं हेल्पला घेतेच का, कारण की त्यांना पण सवय लागली पाहिजे. कारण की कधी आजारी पडतो आपण वगैरे, तर असे प्रॉब्लेम्स म्हणजे बोलतात ना की घर घाण नाही राहत. कारण मी त्यांना बरंच कामं शिकवलेली आहे, घर कसं स्वच्छ ठेवायचं. मी जास्त त्यांना डीपली असे कामं देत नाही कधी, की म्हणजे जड कामं देत नाही अशी वरवरची. जसं भाजी निवडायला हेल्प करा, झाडू मारा किंवा सोफा क्लीन करा, बेड क्लीन करा, बिछाणा उचला, अंथरूण टाका, अशी छोटी मोठी सगळी कामं मी सोहमला शिकवली आहे. आणि विहानला मी सांगत असते की तू त्याला हातभार लावत जा. तर मग असं भाजी निवडता प्रोग्राम बघत आम्ही मस्त असं मराठी कार्यक्रम बघत आम्ही भाजी निवडली आहे. आता हे जे 2 राहिले आहे ते मी रॅप करून ठेवेल चांगलं फ्रीजमध्ये, जेणेकरून ते मी उद्या निवडेन. आणि लसूण बापरे खूप महाग आहेत, तर काय करणार, लागतात लसूण. आणि मग ही फायनल आमची जी तयारी असते ती झोपायची. तर मग असं सगळं झाडून घेऊ ते किती वाजले करून मस्त. आणि तेवढ्यात
कलर मारले रे बघू वाव कलर पण केले व्हेरी गुड त्याची शेडिंग्स करायची शेडिंग करतोय आणि केलं तुला झोपायचं नाही आहे आणि थोडंसं बाकी बाहेर कशाला मारलं आणि हे कोणी लिहिले छत्रपती शिवाजी महाराज बाय विहान हो